आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोथिंबिरीच्या वड्याची आमटी। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। इथं मी घेतलेले आहे 1 वाटी बारीकसर कट केलेली कोथिंबीर, सोबतच मी घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन पीठ आणि सोबत मी इथं टाकत आहे 2 चमचे गव्हाचं पीठ। आता गव्हाचं पीठ याच्यात टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं टाका, नाही टाकलं तरी चालेल। बिना गव्हाच्या पिठाची ही रेसिपी खूप भारी होते। तर आता आपण याच्यात थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत। आता याच्यात मसाल्यामध्ये टाकून घेऊया आपण लाल तिखट, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आणि सोबतच टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे, थोडासा ओवा, अर्ध्या चमच्यालाही कमी थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे। आणि सोबतच मी लसूण, अद्रक आणि कोथिंबीर उकळामध्ये कुटून घेतलेले आहे, त्याचे अर्धा चमचा पेस्ट टाकून घेते। आता या सर्व जिन्नस हाताने छान कोथिंबीरीसोबत मिक्स करून घ्यायच्या आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने याचं पीठ मळून घ्यायचं। तर इथं मी छान असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हा पिठाचा गोळा साईडला ठेवून घेऊ आणि भाजीची पुढची प्रोसेस करून घेऊयात। तर इथं मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं। मिक्सरच्या भांड्यात आता आपण टाकून घेऊ बारीकसर कट केलेलं थोडंसं खोबरं, 1 इंच अद्रकीचे छोटे तुकडे केले आहेत, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। थोडंसं पाणी टाकून या सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे। तर 1 कांदा मी भाजून देखील घेतला होता आणि इथं हे जी पेस्ट करून घेतलेली आहे। आता घेऊयात भाजीचा रस्सा बनवण्यासाठी। तर गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की जो मसाला आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण तेलात टाकायचं। मी आता ही आमटी काळ्या मसाल्याची बनवत आहे, म्हणून मी इथं जिरे फोडणीला घालत नाही। तुमच्याकडं आमटीला जिरे टाकत असतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही इथं फोडणीला जिरे टाकून घ्या आणि नंतरच जो मसाला आपण वाटून घेतलेला होता तो मसाला टाकून घ्या। आता ना जोपर्यंत हा मसाला तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि मसाला छान भाजून घ्यायचा। मसाल्याने तेल सेपरेट केलं की 1 चमचा काळा तिखट, 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला या पद्धतीचे मसाले टाकायचे आणि छान पेस्टसोबत मिक्स करून घ्यायचे। खूप वेळ मिक्स नाही करायचे, फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचे, नाहीतर मसाले पटकन करपतात आणि तोच वास भाजीला लागतो। म्हणून थोडंच मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच पाणी ॲड करून घ्यायचं। आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी टाकून घ्या। तर इथं मी मध्यम आकाराचे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला मीठ ॲड करायचे। भाजीत आतापर्यंत थोडंही मीठ टाकलेलं नाही, म्हणून इथं आता आपण रश्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि जोपर्यंत हा रस्सा उकळत आहे तोपर्यंत आता आपल्याला कोथिंबीरीचं जे पीठ मळून ठेवलेलं आहे ना त्याच्या वड्या लाटून घ्यायच्या आहेत। तर त्याच्यासाठी आता मध्यम आकाराचा त्याचा एक उंडा तोडून घ्यायचा। तर इथं उंड्याची आपल्याला पातळसर अशी मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यायची। जो आपण उंडा मळून घेतला होता ना त्याचे या पद्धतीचे 2 उंडे तोडून घेतलेले आहेत आणि त्या एका उंड्याची 1 चपाती लाटून घ्यायची। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने लाटली आहे आणि लाटून झाली की लगेचच जशी आपण शंकरपाळे कट करून घेतो त्या पद्धतीने याच्या इथं वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर ह्या वड्या शक्यतो पातळच करा। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने चपाती पातळसर लाटली आहे, एवढीच पातळ लाटायची आणि आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर लहान मोठ्या चौकोनी, पुन्हा तुम्हाला वड्याचा आकार कसा हवा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं कट करून घेऊ शकता। आता नॉर्मली जसे आपण शंकरपाळे कट करतो त्याच पद्धतीने मी इथं ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त अशा कट देखील झालेल्या आहेत आणि या कोथिंबीरीच्या वड्याची टेस्ट एकच नंबर येते। तर तुम्ही
या पद्धतीच्या वड्या करून डायरेक्ट तेलामध्ये देखील तळून घेऊ शकता। नाश्ता म्हणून देखील अशा वड्या खायला खूप भारी लागतात। एवढ्याच पातळसर कट करायच्या आणि तळून घ्यायच्या। तर आता या वड्या आपण आमटीमध्ये सोडून देऊया। जोपर्यंत आपण वड्या कट करत होतो तोपर्यंत आमटीला उकळी आलेली असते। तर आता वड्या टाकल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर तुम्हाला ही भाजी चांगली 10-15 मिनिट शिजवून घ्यायची आहे। लो टू मिडियम गॅसवर हळूहळू वड्या आरामशीर शिजून द्यायच्या। तर 10-15 मिनिट तुम्ही वड्याची भाजी शिजून घेतली की या पद्धतीने तुमची वड्याची भाजी शिजून तयार झालेली असेल। आणि परत पूर्ण गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर परत 5 मिनिट भाजी ठेवायची। या पद्धतीने तुम्ही 20 मिनिट ही भाजी शिजवायची। डायरेक्ट जर गॅस फुल करतान तर भाजी पटकन आटन आणि वड्या शिजायच्या नाही, म्हणून गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवरच ही भाजी शिजून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे। आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम भाजी तुम्ही ही चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता आणि पर्सनली मी सांगते ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खायला एकच नंबर लागते। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, बिलकुल विसरू नका। आवडली तर रेसिपी लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच काहीतरी नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।